St. Paul CBSE and Senior Secondary School. Student strength around 3,000. School campus area 3 acre. Located in the heart of the city. Admissions open for nursery to standard 12th science CBSE. 100% result for both 10th and 12th. 160 merits in standard 10th, 228 merits in standard 12th. Indoor and outdoor facilities across 1.5 acres playground. Specialized coaching from experts. Experienced and well-qualified teachers. Digital and smart rooms. Curricular and extracurricular activities. Well-equipped IT, science, computer, math like 22 labs. Personality development program for students with art and fine art studio. Doctors on-call facility. Safe and secure transportation across the city. For admission, contact St. Paul CBSE and Senior Secondary School, Hudkeshwar Road, Nagpur. राज्य विधानमंडल की अध्ययन समिति के दौरे के समय धुले में नगद रुपए मिलने के मामले को लेकर विविध प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं। विधानसभा में कांग्रेस के पार्टी नेता विजय वडेट्टीवार ने इस मामले को लेकर अधिकारियों की जांच की मांग की है। गुरुवार को पत्रकारों से चर्चा में वडेट्टीवार ने कहा कि जो खबर सुनी जा रही है वो जनप्रतिनिधियों के लिए अपमानजनक है। लगता है कि अधिकारियों ने किसी को देने के लिए रकम जमा की होगी। विधायक बदनाम हो रहे हैं। अध्ययन समिति के संदर्भ में सभी की स्क्रीनिंग कराई जाए। धुले के विश्राम गृह में करोड़ों रुपए मिलने का मामला चर्चा में है। शिवसेना उद्धव गुट के पूर्व विधायक अनिल गोटे ने मामला चर्चा में आया है। बताया गया है कि रकम जिस कमरे में पाई गई वो एक विधायक के सचिव के नाम बुक किया गया था। दावा किया जा रहा था कि 5 करोड़ की रकम थी, लेकिन 1.5 करोड़ पकड़े गए। वडेट्टीवार ने कहा कि अध्ययन दौरे से संबंधित समितियों को भ्रष्टाचार से दूर रहने के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सचेत किया था। अब संशय खड़े किए जा रहे हैं तो विधानसभा अध्यक्ष और विधान परिषद सभापति को समितियों की पारदर्शिता के बारे में निर्णय लेना चाहिए। यह भी विचार करना होगा कि अध्ययन के लिए समितियां भेजे या नहीं। यह भी संशय व्यक्त किया जा रहा है कि विधायकों को मैनेज करने के लिए रकम रखी गई थी। वडेट्टीवार ने कहा कि किसानों को बोगस बीज बेचने वालों को 10 साल की सजा होनी चाहिए। प्रतिवर्ष मानसून के समय बोगस बीज बिक्री का मामला सामने आता है। मौसम बदलते इन मामलों को भुला दिया जाता है। बोगस बीज से किसानों को गहरा नुकसान पहुंचा है। इस तरह के बीज बेचने वालों का गिरोह रहता है। इसमें सरकारी अधिकारी भी लिप्त है। इनका मंत्रालय से संबंध रहता है। पुण्याच्या गेस्ट हाऊस मध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीनं अनिल गोटे जे माजी आमदार आहेत त्यांनी आरोप केला होता की 5 कोटी रुपये तिथे ठेवण्यात आले. 1,84,00,000 रुपये आमदारांना देण्यासाठी ठेवण्यात आले होते. 1,84,00,000 रुपये सापडलेले आहेत. हे कसले पैसे असतात? अधिकारी कसले पैसे घेऊन येतात? काय म्हणणं काय तुमचं? म्हणजे एकूणच राज्यात भ्रष्टाचाराला प्रचंड ऊत आलाय हे या ठिकाणी विशेष करून नमूद करावं लागेल. अधिकाऱ्यांनी हे पैसे गोळा करून जर आमदाराला देण्यासाठी पैसे गोळा केले असतील असा जर आरोप होत असेल तर मला वाटतं की पूर्णतः त्या जिल्ह्याची साफसफाई करण्याची आवश्यकता सुद्धा आहे. आणि राहिला प्रश्न ही आमदारांना गोळा यापूर्वी परवाच्या दिवशी मला वाटतं सोमवारला माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विधिमंडळ समित्यांच्या सगळ्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सूचना सगळ्या समितीला आणि सदस्यांना दिली होती. तरी पण महाराष्ट्राच्या आमदारावर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर महाराष्ट्र उद्या मला वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून हे अत्यंत अपमानजनक आणि न सहन करणाराच हा प्रकार आहे असं मी मानतो. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की दौऱ्यावर जात असताना जरा काही प्रकार होतात, मधामध्ये दौरे बंद केलेत, बाहेर जिल्ह्यात जायचे आणि ते दौरे नंतर सुरू झाले. तर मी मुख्यमंत्री किंवा आमच्या विधिमंडळाच्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आणि विधान परिषदेच्या सभापती महोदयांना विनंती करणार आहे की हे दौरे होऊन असा प्रकार होत असेल आणि महाराष्ट्र बदनाम होत असेल आणि त्यामध्ये अधिकारी भ्रष्टाचार करून काळा पैसा जो काही गैरप्रकाराने जमा केलेला आहे तो गोळा करून जर आपलं पाप लपवण्यासाठी त्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारे गोळा केला जात असेल तर मात्र यावर विचार करावा आणि पुढे हे दौरे करावेत की नाही करावे जिल्हा स्तरावर केले तर मग त्यामध्ये कशी पारदर्शकता राहील या संदर्भात निश्चित विचार करण्याची विनंती मी अध्यक्ष आणि सभापती महोदयांना करणार आहे. Chanda Public School, a perfect center for value-driven holistic education. Established in 2006, a premier global educational institute which develops the human resource for our dynamic and expanding community.
Welcome to our abode of knowledge, where education goes beyond textbooks. An institution which provides best possible platform to every student to be the best version of themselves. We are a unique school, not because we all are here, but it gives us every possible platform to showcase the best of our talent. Yoga is a holistic exercise that strengthens and stretches the body. Creativity is the language we use to communicate the urgency of our lives for a better future. And what better than giving wings to the creativity in wonderful ambience like our art and craft room? Parenting assistance and counseling, best facility, prepare students for competitive examinations and committed to excellence in education. Best CBSE school in Chandrapur, Chanda Public School, Ramnagar, Datara Road, Chandrapur. For admission, contact 935 939 5352.